विश्वासणारा जो आहे, पापापासून मुक्त झालेला विश्वासणारा आहे, चर्चला येत आहे, परंतु जेव्हा हा पाप करतोय, चर्चला येत आहे तरी देखील हा पाप करतोय. अनेक लोक आहेत का असे सगळेजण आहेत की मी पाप करत नाही, चर्चला जातोय म्हणून मी आता पाप करणं सोडून दिलंय, मी पाप होतच नाही. हा विश्वासणारा चर्चला जातोय पण तरी देखील हा पाप करत आहे. हा ऍक्च्युअली याला असं काय म्हणू नका, उदाहरण म्हणून घेतलेला आहे. हा पाप करत आहे. आता जेव्हा हा पाप करतोय त्यावेळेला ह्याला जाणीव आहे पापाचं वेतन मरण आहे, येशूने मला माझ्या पापांपासून सोडवलेलं आहे. सर्व प्रकारचे पाप आहेत, कुठलं पण एखादं पाप, जार कर्माचं असेल, व्यभिचाराचं असेल, रंगेलपणा असेल, दारूबाजी असेल, द्वेष तिरस्काराचा असेल, किंवा एखाद्या व्यक्तीला सारखं सारखं चिडण्याचा स्वभाव आहे. वचनात लिहिलेला आहे तुझा जो राग आहे तो सूर्य मावळेपर्यंत असायला पाहिजे, पण 4-4, 5-5 दिवस राग असतो, द्वेष असतो, तिरस्कार असतो. मग कुठला पण पाप असेल, जेव्हा हा व्यक्ती ते पाप करतोय त्यावेळेला ह्या व्यक्तीला ते पाप करत असताना आनंद होतोय. हा पाप का करत असेल? कारण पापामध्ये एक आनंद आहे, तात्पुरता आनंद आहे. जेव्हा व्यभिचार एखादा व्यक्ती करत असतो तर त्याच्यामध्ये त्याला तात्पुरता आनंद मिळतोय. अनैतिकपणा जेव्हा एखादा व्यक्ती करत असतो त्याला तात्पुरता त्याच्या शरीराला, त्याच्या मनाला, त्याच्या जीवाला आनंद मिळतोय, तात्पुरता आनंद मिळतोय. जेव्हा एखादा व्यक्ती वाईट गोष्टी त्या फोनवरती बघत असतोय, टीव्ही वरती बघत असतोय, त्यावेळेला त्याला त्याच्या शरीराला तात्पुरता आनंद मिळतोय. त्याला प्लेजर हा शब्द वापरलेला आहे, तात्पुरता आनंद. पण तो आनंद उपभोगण्यासाठी तो व्यक्ती देवाचं वचन मोडतोय, ती गोष्ट करतोय. जेव्हा आता हा तो त्याच्या शरीराने, मनामध्ये त्याने ते पाप केलेलं आहे. आता जेव्हा त्याने हे पाप केलं, विचार करा, हे पाप असं आपण समजूया, हे त्याने पाप केलं, त्यावेळेला हे पाप त्याच्या जीवनामध्ये आलं, तर हे पाप एकटा आलेलं नाहीये, त्याच्यासोबत मृत्यू देखील, हे मृत्यू देखील घेऊन आलेला आहे. जेव्हा हे पाप केलं त्यावेळेला पाप मृत्यूला याच्या सोबत आणलेला आहे. आता हा मृत्यू याच्यामध्ये, हे पाप याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे हा मृत्यू देखील आता याच्यामध्ये आहे. ज्या वेळेला ह्यानं पाप केला त्यावेळेला जिवंत देवाशी याचा संबंध तुटला. म्हणजे आता जिवंत देव याची प्रार्थना ऐकणार नाही, कारण का हा पापी आहे, हा आता देवाचं मूल नाही, हा पाप केल्यामुळे आता हा पापी झालेला आहे, त्यामुळे देवाशी याचा संबंध तुटलेला आहे. जेव्हा आदामाने पाप केलं त्यावेळेला जिवंत देवाशी त्याचा संबंध तुटला. जेव्हा कोणताही व्यक्ती पाप करतो त्यावेळेला त्याचं आणि जिवंत देवाचं रिलेशनशिप, नातेसंबंध त्याच वेळेला तुटतंय, खराब होतंय. परमेश्वर त्या बाजूला आहे, हा व्यक्ती या बाजूला आहे. जसं आपण गेल्या वेळेला वचन बघितलं, यशाया 59:1 मध्ये सांगितलेलं आहे की तुमची पातकांच्या मुळे परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकत नाही, परमेश्वराचा हात तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. का? कारण एक पाप तुमच्यामध्ये आणि परमेश्वराच्या मध्ये आहे. म्हणून परमेश्वराशी या व्यक्तीचा संबंध पहिली गोष्ट तुटलेला आहे. आता हा व्यक्ती जेव्हा प्रार्थना करेल त्यावेळेला परमेश्वराची इच्छा असून पण परमेश्वर याची प्रार्थना ऐकू शकत नाही. कारण का? स्वतःच्या इच्छेनं ह्यानं मृत्यूला आणि पापाला आपल्या जवळ केलेला आहे. ह्या गोष्टी तुम्ही पाप करताय, आपण पाप करतोय त्यावेळेला आत्मिक जगतात घडतं. आता हा मृत्यू आहे, मृत्यूला वेगवेगळ्या वाटा आहेत. आजार आहे, आजाराच्या द्वारे मृत्यू येऊ शकतोय, अपघाताच्या द्वारे मृत्यू येऊ शकतोय, डिप्रेशनच्या द्वारे कोणी आत्महत्या करू शकतोय, त्याच्याद्वारे मृत्यू येऊ शकतोय. मृत्यूचे वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळी दारं आहेत त्या मृत्यूला. आता मृत्यू ह्याला गाठणार आहे, तो कसा गाठेल ह्याला माहित नाही. आजाराच्या द्वारे गाठेल, अपघाताच्या द्वारे गाठेल, डिप्रेशनच्या द्वारे गाठेल, कसं माहित नाही. पण मृत्यू 100% पाप केल्यामुळे येणार म्हणजे येणारच. ज्या वेळेला यानं पाप केलं त्या वेळेला याच्या भविष्यामध्ये, म्हणजे 2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर, आठवड्यानंतर, 4 वर्षानंतर मृत्यू याच्या जीवनाच्या मार्गामध्ये अपॉइंट झाला, म्हणजे फिक्स करण्यात आला. जेव्हा तुम्ही पाप करताय तुमच्या आयुष्यामध्ये मृत्यू नेमला जातोय, तो कधी घडेल तुम्हाला माहित नाही. कारण पापाचे वेतन मरण आहे आणि तो कसा येईल? आजाराच्या द्वारे येईल. असं होऊ शकते एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीने पाप केलं तर 2-3 वर्षानंतर एक मोठ्या आजाराच्या द्वारे त्याचा मृत्यू होणार आहे, हे फिक्स केलं जातं आत्मिक जगतामध्ये. म्हणजे आता तुम्ही जसं वागत आहात त्याचा परिणाम तुमच्या भविष्यामध्ये होणार आहे. तुम्ही भविष्यामध्ये असं म्हणू शकत नाही, अरे अचानक माझे रिपोर्ट असे आले,
कारण तुम्ही काहीतरी केलेलं आहे पाठीमागं, ज्याच्यामुळे तुम्ही मृत्यूला तुमच्या जीवनात परवानगी दिलेली आहे, अधिकार दिलेला आहे. कर्जबाजारीपणा असेल, कौटुंबिक अशांती असेल, डिप्रेशन असेल, आजार असेल, अपघात असेल, कोणत्याही द्वारे सैतान जो आहे तो तुमच्या जीवनामध्ये मृत्यू आणण्याचा प्रयत्न करतो. कारण तुम्ही मृत्यूला तुमच्या जवळ घेतलेला आहे, अपॉइंट केलं तुमच्या मार्गामध्ये, कुठेतरी तो मृत्यू ठेवलेला आहे भविष्यामध्ये, आठवड्यानंतर, महिन्यानंतर, 8 वर्षानंतर, 4 वर्षानंतर. आता हा विश्व असणार आहे त्याच्या मार्गामध्ये. समजा 3 वर्षानंतर मृत्यू आहे तो ठेवलेला आहे. 3 वर्षाचा काळ ह्याला माहित नाही, ह्याला देण्यात आलेला आहे. 3 वर्षानंतर ह्या पापामुळे याच्यावरती मृत्यू येणार आहे आणि हा मृत्यू आजाराच्या द्वारे येणार आहे असं फिक्स करू. त्याला माहितच नाही ती गोष्ट आत्मिक जगतामध्ये या गोष्टी करत. हा व्यक्ती पाप केला, त्याचा आनंद घेतला आणि काही वेळानंतर त्याला वाटला आहे त्याच्यामध्ये असणारा पवित्र आत्मा त्याला जाणीव करून दिला. चुकले कारण तो विश्वासणार आहे, वचन ऐकला, आराधना केला, कष्टाच्या दौऱ्याला जाणीव झाली, पश्चाताप केला आणि देवासमोर आपलं पाप काहीतरी करून केलं. प्रभू मी चुकलोय, देवा मला तुझ्या रक्ताने शुद्ध कर, मी परत त्या मार्गाने जाणार नाही. देव आपला कृपाळू आहे, दयाळू आहे, त्याचं हृदय नेहमी आपल्यासाठी तुटत असतं. पश्चाताप केला, येशू तुमच्या पापांसाठी मरण पावलेला आहे, त्याच्यामुळं देव यानं कबूल केला, सोडून देण्याचं वचन देवाला दिला. त्यावेळेला देवाने ह्याच्या पापांची शुद्धता केली. निष्कलंक निर्दोष असा हा परत झाला एक विश्वास. आता काय झालेलं आहे, हे पाप ह्याच्यापासून आता वेगळं झालं, हे पाप इथे थांबलं. परंतु जो मृत्यू ह्या पापामुळे त्याच्या जीवनात आलेला होता तो मृत्यू अजून देखील तिथं आहे. आता ह्यानं जर करार केलेला आहे की मी जेव्हा पाप करणार नाही आणि पाप करण्याचा मोह होत असून देखील हा त्या करारामध्ये चालत आहे. आता 3 वर्ष करारामध्ये चालत आहे आणि आता काय झालं, 3 वर्षानंतर हा मृत्यू याच्यासाठी इथं ठेवलेला आहे. पण जेव्हा तो त्या मृत्यूतून जाईल त्यावेळेला त्याच्यासाठी ठेवलेला मृत्यू याच्यावरती अधिकार प्रस्थापित करू शकणार नाही. का? कारण त्याने पश्चाताप करून आपलं जीवन बदललेलं आहे. म्हणून दावीद स्तोत्रामध्ये म्हणतोय, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी मी घाबरणार नाही, कारण परमेश्वर तू माझ्या बरोबर आहेस. ह्या व्यक्तीने आपलं मुख आहे त्या पापापासून फिरवल्यामुळे याच्या जीवनामध्ये जो मृत्यू ठेवलेला आहे तो आजारापासून असेल, डिप्रेशनमुळे असेल, त्या आजारातून किंवा त्या डिप्रेशनच्या परिस्थितीतून हा सही सलामत बाहेर जाईल. का? कारण की याच्यावरती ते काम करणार नाही. हालेलुया. पण जर समजा हा व्यक्तीने पश्चाताप केला आणि 4 दिवसांनी त्याला आठवलं, त्याला आठवलं अरे परवा पाप केलो, काय झालं नाही, त्याला मोह आला परत काहीतरी चुकीचं पाहण्याचा, चुकीचं करण्याचा. कारण आपलं शरीर आहे ते मातीचं शरीर आहे. त्या शरीराला तात्पुरता आनंद आहे, तो फार प्रचंड आवडतो. त्याला तलप हा शब्द वापरू शकतोय. आपण म्हणतो ना चहाची तलप आली म्हणजे काय होते, आपल्या मेंदूमध्ये चहाचं इच्छा होते प्यायची, किंवा प्यायच्या अगोदरच तुमचा मेंदू अशी काही रसायनं तुमच्या मेंदूमध्ये टाकायला चालू करतोय की चहाची चव तुमच्या जिभेवर द्या न पिताच. जेव्हा आपण आंबा बघतोय, अगोदर खाल्लेला असतो आंबट आंबा, जेव्हा आपण कोणतं खाताना बघतोय त्यावेळेला आपले दात आहे ते ऑटोमॅटिक त्या आंब्यात आंबट होतात. तुम्ही खाल्ला नाही तरी पण होतंय. कारण का? तुमच्या मेंदूमध्ये आंबा खाल्लेली चवीचं जे आहे तो स्वाद आहे, त्यामुळे ती रसायनं तुमचा मेंदू तुमच्या जिभेवरती चालू करतो. जेव्हा तुम्ही पाप करताय तर त्या पापाच्या द्वारे जो आनंद तुम्हाला झाला, तात्पुरता आनंद, समजा द्वेष तिरस्कार करून कदाचित काही लोकांनी तुम्हाला चांगलं म्हणलं असेल, तुम्ही कदाचित तिथून लय मस्त तुम्ही काहीतरी रागाने बोलून सगळे लोक म्हणले अरे बरोबर बोललास तू, बरोबर केलास, सगळे लोक शांत बसले. त्याच्याद्वारे तुम्हाला जो आनंद मिळाला त्या आनंदाची चव अजून तुमच्या मेंदूमध्ये आहे. आणि जेव्हा तसा प्रसंग परत तुमच्या जीवनामध्ये येतो, ते पाप करायचा प्रसंग तुमच्या जीवनामध्ये येतो, त्यावेळेला तो मेंदू ते करायला तुम्हाला सांगतोय. पाठीमागच्या वेळेला केलास, काही झालं नाही तुझ्या जीवनामध्ये, परत तू पश्चाताप करू शकतोस. ती तलप पापाची, तो तात्पुरता आनंद ते शरीर मागत असते. आणि मग आपण असा विचार करायला चालू करतोय, अरे गेल्या वेळेला तुला खरंच काही झालं नाही, एकदा मी परत ते पाप करू शकतो आणि परत पश्चाताप करू शकतो. आणि मग आपण
त्या शरीरासाठी आपल्या मनातल्या इच्छा भावना आहेत त्यांच्यासाठी ते पाप परत करतो. परत मृत्यूला जवळ घेतलं, देवाशी संबंध तुटला, परत तिथं धोका आहेच. कारण ऑलरेडी तुमच्यासाठी आपल्याला जे पाप करते त्या व्यक्तीसाठी मरण ठेवलेलंच आहे. कुठल्या द्वारे येणार ते माहित नाही. परत हा पश्चाताप करणार, परत देवाजवळ येणार. पण समजा इथं असताना मृत्यू डिझाईन कधी केलाय तुम्हाला माहित नाही. सैतानाने तुमच्यासाठी काय प्लॅन केले, काय योजना केलेली आहे. त्या वेळेला जर तुम्ही त्या पापाच्या ह्याच्यामध्ये सापडला, त्या मृत्यूच्या कचाट्यामध्ये सापडला, काय होईल? पाप येताना एकटं येत नाही. विचार करा, आत्मिक जगतामध्ये ते तुमच्या जीवनामध्ये मृत्यू घेऊन येते. आणि मृत्यू जो आहे तो अनेक गोष्टींच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये येतो. आजाराच्या द्वारे. आज तुम्ही ज्या परिस्थितीत आहात, ती परिस्थिती पाठीमागं तुम्ही जे केलेलं आहे काय केलं त्याच्यामुळे कदाचित असतं. होय, येशूचं रक्त आपल्याला सगळ्यांपासून शुद्ध करतं. पण वचनामध्ये सांगितलेलं आहे, मी गेल्या वेळेला देखील वचन वाचलंय, दुसरे इतिहासाचा 7वा अध्याय 14वा वचन, ज्या वेळेला तुम्ही आपल्या पापांपासून फिराल, म्हणजे मुख दुसरीकडे कराल आणि पवित्रतेमध्ये चालाल, त्या वेळेला मी तुझ्या पापांची क्षमा करेन आणि तुझी प्रार्थनाची स्वर्गामध्ये ऐकेन. तुझ्या देशातून तुझे क्लेश आहे ते दूर करेन. आपल्याला देवाने पवित्रतेमध्ये चालण्यासाठी पाचारण केलेलं आहे. हालेलुया. मी असं म्हणत नाही फार मोठं पाप मंडळीमध्ये काहीतरी चालू आहे, करत असतील असं काही म्हणत नाही मी, परंतु तुम्हाला सावध करत आहे. चर्च, आपलं मुख आहे ते सांभाळा. आपलं मुख आहे ते सांभाळा. आपल्या मुखावरती काय बोलतोय त्याच्यावरती नियंत्रण आपलं असायला पाहिजे. नाही मी बोलणार, मी करणारच, तेवढं बोलल्यावर काय होतंय, तो करतोय मग मी काय करणार नाही. वचनामध्ये दिलेलं आहे तुमच्या जिभेमध्ये जीवन आणि मृत्यू आहे. नीतिसूत्रे कुणाला माहिती आहे? रेफरन्स 17 अध्याय असेल, 18वा किंवा 17वा अध्यायामध्ये आहे. तुझ्या जिभेमध्ये जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य आहे. याकोब पण म्हणत आहे, जीभ जे आहे त्याच्यामध्ये जीवन आहे, त्याच्यामध्ये मरण आहे. आणि म्हणून इकडे लक्ष नंतर रेफरन्स आपण बघूया. 18-21 वाचा वचन. 18-21 जिवेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहे, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. जिवेच्या हाती मृत्यू आणि जीवन ही आहेत. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे, मी असं म्हणत नाही तुम्ही जे बोलता, विश्वासणारा जे बोलतो ते लय महत्वाचं आहे. कारण तुमचा विश्वास जिवंत देवावरती आहे. जेव्हा विश्वासणारा झाला, सुरुवातीला पहिली गोष्ट तुमच्या जीवनामध्ये काय झाले तर पवित्र देवाने वचनाच्या मध्ये सांगितले, प्रेषितांची कृत्य 2 अध्याय पहिल्या वचनामध्ये पवित्र आत्मा त्या विश्वासणाऱ्या समूहामध्ये उतरला आणि त्यांना अग्नीच्या जिभा दिल्या. हालेलुया. म्हणजे परमेश्वर म्हणत आहे, आता तू नवीन झालेला आहेस, आता तुझी जीभ तुझी राहणार नाही, मी तुला स्वर्गीय जीभ देईन. कारण त्या जिभेमध्ये जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य आहे. म्हणजे परमेश्वराने तुम्हाला अग्नीची जीभ दिली, असं कुठल्याही दुसऱ्या अवयवांच्या विषयी दिलेलं नाही, परंतु अग्नीची जीभ स्वर्गातून उत्तरताना त्यांनी पाहिली आणि त्या प्रत्येकाला एकेकाच्या बसलेल्या आहेत. म्हणजे त्या 120 लोकांना परमेश्वर सांगत आहे, तुझी जीभ आहे ती आता तुझी नाहीये, परंतु माझी अग्नीची जीभ मी तुझ्यामध्ये देत आहे. आणि त्या जिभेने तुम्ही जी काही प्रार्थना आत्मिक जगतामध्ये कराल, त्या प्रार्थनेच्या द्वारे आत्मिक जगत तुमच्यासाठी उघडले जातील. हन्ना पुटपटत आहे काहीतरी जिभेमध्ये, कुणालाच ऐकू जात नाही. हन्ना पवित्र आत्मा उतरलेला आहे, प्रार्थना करत आहे, काहीतरी बडबडत आहे, तिला पण समजून झालंय, परंतु ती जी काही प्रार्थना करत होती आपल्या जिभेच्या द्वारे पुटपटत होती, थोडीशी पुटपटत होती, परंतु त्याच्याद्वारे आत्मिक जगत तिच्यासाठी उघडली जात होती. तिच्या जीवनात नाही, परंतु इस्रायलाचं भवितव्य तिच्या त्या जिभेच्या द्वारे
काहीतरी आत्मिक जगतामध्ये घडत होतं हन्नेच्या त्या छोट्याशा प्रार्थनेच्या द्वारे. कारण तिच्या जिभेमध्ये इस्रायलाचं जीवन होतं. हालेलुया. शमूएल मोठा संदेश आहे तो जन्मासाला वचनाच्या मध्ये सांगितलं. इस्रायलचं भवितव्य बदललं. जेव्हा हे लोक काय प्रार्थना करत अग्नीच्या जिभा त्यांच्यावरती उतरल्या आणि त्यांची जीभ साधारण जीभ राहिली नाही, परंतु वचनांच्या मध्ये सांगितले की अग्नीची जीभ झाली. दुरात्म्यांची लढणारी जीभ ती झाली. अंधकाराच्या शक्तीशी लढणारी जीभ झाली. परिस्थिती बदलणारी आणि एक मोठं संजीवन त्या भागामध्ये आणणारी ती जीभ झाली. तुमची जीभ आहे ती साधारण जीभ नाहीये. पवित्र आत्म्याची जीभ तुम्हाला देण्यात आलेली आहे आणि म्हणून तुमचे मुख आहे ते सांभाळा. तुम्ही साधारण जेव्हा ह्या जगामध्ये काहीतरी गोष्ट बोलत असताय ते असंच आपण बोलून जातोय, पण त्याचा परिणाम आत्मिक जगतामध्ये होतोय हे लक्षात ठेवा. कारण तुमच्या जिभेच्या द्वारे ते दरवाजा आहे, जीवन उघडण्याचा दरवाजा आहे. प्रभूने त्याच्यामध्ये अग्नी दिलेला आहे. आत्मिक जगतामध्ये ह्या गोष्टी घडत असतात ज्या तुम्हाला दिसत नाही. आपल्याला वाटते असंच आहे, ते असंच नाहीये. जेव्हा तुम्ही आत्म्याच्या काही लेवल्स वरती चालाल त्यावेळेला तुम्हाला समजेल मी किती मोठं पाप केलेलं आहे. एक चुकीचा शब्द बोलल्यामुळे मी किती मोठं पाप केलेलं आहे तुम्हाला त्याची जाणीव होईल. आपल्या जिभेमध्ये जीवन आहे. कदाचित त्याच्याद्वारे एखादं दार बंद होऊ शकते आणि उघडलं जाऊ शकते, तुम्हाला माहिती. आणि त्यामुळे आत्मिक जगतामध्ये ज्या गोष्टी घडतात त्या फार महत्वाच्या आहेत. हालेलुया. त्यामुळे पाप ही साधी गोष्ट नाहीये. देवाच्या प्रिय मुलांनो, देवाच्या प्रिय पुढाऱ्यांनो, विश्वासणाऱ्यांनो, पाप ही साधी गोष्ट नाहीये. ते आणत असताना सगळं घेऊन येते बरोबर सोबत. ते डिझाईन केलं जाते, ते तुमच्या मार्गामध्ये ठेवलं जाते. त्याचा परिणाम आता कदाचित ज्या परिस्थितीत आपण आहोत ते पाठीमागे काहीतरी केलेलं आहे त्याच्यामुळे हे आज आहे. आज जर मार्गापासून फिरलो, बदलले मार्ग, तर उद्या निश्चितपणे आपलं चांगलं आहे. हालेलुया. निश्चितपणे परमेश्वर तुम्हाला तिथे ठेवणार नाही. आणि काही वेळेला चांगलं वागत असून पण काही त्रास आपल्या जीवनामध्ये येतात. येऊ देत, काय अडचण नाही. मला चांगलं वागण्यामुळे मला अजून त्रासातून जावं लागू दे, परंतु मी नीतिमत्व आहे ते सोडणार नाही. कारण परमेश्वर त्याच ठिकाणी तुम्हाला नेहमी ठेवणार नाही. वचन सांगते नीतिमत्वाला फार त्रास होतात, परंतु परमेश्वर त्याच्यातून सोडवतो. हालेलुया. नीतिमत्वाला पकडून ठेवायचा, पवित्रतेला पकडून ठेवायचा, वचनाला पकडून ठेवायचा आहे. आणि त्याच्यामुळे जर तुमचा छळ होत आहे, त्याच्यामुळे जर तुम्ही त्या परिस्थितीत आहात, त्रासामध्ये आहात, कष्टामध्ये, ते फक्त तुम्हालाच माहिती आहे. तुमच्यामध्ये जीवनामध्ये आलेलं जे काही संकट आहे ते कशामुळे आलेलं आहे? नीतिमत्वामुळे आलेलं आहे का पापामुळे आलेलं आहे? कारण तुम्ही जे केलंय ते तुम्हालाच माहिती. तुम्ही कसं वागलाय हे तुमच्या समोर आणि देवासमोर आहे. जर पापामुळे असेल तर बदला, नीतिमत्वामुळे असेल तर देवाला धन्यवाद द्या, देवाचा गौरव करा. तुमचे दिवस लवकरच बदलणार आहे. कारण ज्या दुरात्म्याला तुम्ही खेचायला प्रयत्न करताय तो वळवळणार आणि अनेक संकटांच्या द्वारे तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करायला बघणार, तुम्हाला डिस्टर्ब करायचं बघणार, त्रास द्यायचं बघणार, क्लेशातून जाण्यासाठी तो तुम्हाला प्रयत्न करणार. कारण तुम्ही त्याचं राज्य तोडण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि म्हणून तो युद्ध तुमच्या विरोधात करणार. परंतु हे युद्ध तुमचं नाही, हे युद्ध परमेश्वराचं आहे. परमेश्वर विजय देणार आहे. हालेलुया. आणि म्हणून आपल्या आत्मिक जीवनाविषयी काळजीपूर्वक राहा, अतिशय काळजीपूर्वक राहा. प्रार्थनेविषयी काळजीपूर्वक राहा, बायबल वाचनाविषयी काळजीपूर्वक राहा. तुम्ही देवाचं मूल आहे अशाच प्रकारे तुम्ही बोला, चाला आणि वागा. एकटा असताना आणि लोकांच्या सोबत असताना देखील ढोंगीपणा, दिखाऊपणा काय गरज नाही आपल्याला करायची, काही सुद्धा गरज नाही. जे आहे ते आहे तसं आपलं जीवन देवाला अर्पण करून टाकायचं. प्रभू मी तुझा आहे देवा. लोक मला आता नाव ठेवतील, ठीक आहे, मला काही अडचण नाही, पण प्रभू मला तुझ्यामध्ये चालायचं देवा. लोक माझ्याविषयी काय विचार करतात, बोलतात, मला काय घेणं देणं नाही, मला त्याच्यावर डिस्टर्ब व्हायचं नाही. मला तुझा मार्ग पकडून चालायचा आहे. कारण मला खात्री आहे जे काही मी तुझ्यासाठी गुप्तपणे करत आहे येणाऱ्या दिवसांच्या मध्ये ते उघडपणे तू सगळ्यांसमोर आणशील. त्यामुळे नीतिमत्वामध्ये चाला, पवित्रतेमध्ये चाला, वचनांच्या मध्ये चाला. कारण देवाने तुमच्यासाठी मोठ्याने अद्भुत गोष्टी ठेवलेल्या आहेत. हालेलुया. आपण सगळेजण डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया.